कोकणात शिमग्याचा अधिक उत्साह शिगेला. कोकणात शिमग्याचा उत्साह शिगेला पोहोचला असून गावागावात वाजत गाजत होळीचे स्वागत करण्यात येत आहे. ढोल ताशांच्या गजरात आणि पारंपरिक वाद्यांच्या सुराभटीत आज कोकणभूमीत होळी उभी केली जाणार आहे. कोकणातील अनेक गावांमध्ये मिरवणुका काढून शिमगोत्सव साजरा केला जातो आहे. तेरसे, भद्रे आणि पौर्णिमेच्या दिवशी साजरे होणारे शिमगे ही कोकणातील वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आजही जपली गेली आहे. विविध चालीरीती, रूढी आणि परंपरांचा संगम या उत्सवात पाहायला मिळतो आहे. शिमगा अर्थात होळी उत्सवात आंबा, पोफळी, शेवर आणि सुरमाडाच्या होळ्या रचण्याची परंपरा कोकणात आजही कायम आहे. देवदेवतांचा जयघोष करत कोकणवासीय मोठ्या उत्साहात शिमगोत्सव साजरा करत आहेत. नमस्कार. हे बोंबिवली गावची कामदेवता आई महालक्ष्मी मागणी कार्यक्रमामध्ये हे 1300 शिमगे हे आज रत्नागिरीमध्ये सामाप्रमाणे रत्नागिरी होळी तोडणे कामे आले होते. आणि या ठिकाणी होळी तोडले गेले आहे आणि आता या ठिकाणी कातरगाडीकडे जाण्यासाठी रवाना होत आहे. आणि उद्या संध्याकाळी 4 वाजता पालखी होळीसहित महालक्ष्मी मंदिरामध्ये जाईल आणि त्या ठिकाणी होळी उभी करण्यात येईल. आणि त्यानंतर 4 पालखी महालक्ष्मी मंदिरामध्ये भट्टी असते आणि आता गावातली घरोघरी जाऊन घरं घेऊन आणि ही नवसाली पावणारी दिव्य असल्यामुळे मुंबईचे ग्रामस्थ, आजूबाजूच्या गावातले ग्रामस्थ या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात देवी नवसाला पावणार असल्यामुळे माहेरवासिनी मोठी भरण्यासाठी या गावामध्ये येतात आणि त्यानंतर शिमगाई सांगतागिरी करते. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, रत्नागिरी.